आपण सगळेच श्रीमंत होण्याचं स्वप्न बघतो, नाही का? पण थांबा, जर असं वाटत असेल की पैसा म्हणजे फक्त आकडे आणि गणित, तर आपण एका खूप मोठ्या रहस्याला मुकत आहोत. चला तर मग आज तेच रहस्य उलगडून पाहूया. ओके, तर सुरुवात करूया एका अगदी साध्या प्रश्नानं. आपल्याला श्रीमंत का व्हायचे? खरंच का? प्रत्येकाच्या मनात याचं काहीतरी उत्तर असेलच. जरा विचार करा यावर. बरं, जर उत्तर खूप पैसे कमवायचे आहेत असं काहीसं असेल तर जरा थांबा. कारण आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय. पैसा म्हणजे फक्त पैसे नाहीत, त्या पलीकडे बरंच काही आहे. आणि हाच मुद्दा या सगळ्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. मॉर्गन हाऊसल त्यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या प्रसिद्ध पुस्तकात काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात की आर्थिक यश हे गणिताचा खेळ नाहीये, मुळीच नाही, तर तो आपल्या सवयी आणि आपल्या मानसिकतेचा खेळ आहे. चला तर मग आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात पैशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया. लक्षात ठेवा, हा खेळ गणिताचा नाही, हा खेळ आहे मानसशास्त्राचा. हे बघा, आपण पैशांबद्दल जे काही निर्णय घेतो ना, मग ते छोटे असोत किंवा मोठे, ते कुठून येतात? तर ते येतात आपल्या अनुभवांमधून. आपलं बालपण कसं गेलं, आपल्या आजूबाजूला काय घडलं, आपण जगाकडे कसं पाहतो, या सगळ्या गोष्टी आपले निर्णय ठरवतात. आता हे उदाहरण बघा, किती इंटरेस्टिंग आहे. एका गरीब माणसाला लॉटरीचं तिकीट घेणं म्हणजे आशेचा एक किरण वाटू शकतो. काय माहीत नशीब उघडेल, पण तेच तिकीट एका श्रीमंत व्यक्तीला मात्र मूर्खपणाचा खर्च वाटेल. आता यात चुकीचं कोण? कोणीच नाही. दोघंही आपापल्या अनुभवानुसार अगदी बरोबर आहेत. आणि म्हणूनच म्हणतात, पैशांच्या बाबतीत कोणीही वेडं नसतं. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. इथे आपण बोलणार आहोत यश, धोका आणि लालसा याबद्दल. ह्या 3 गोष्टी आपल्या आर्थिक आयुष्यावर कसा परिणाम करतात ते पाहूया. नशीब आणि धोका हे ना एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत असं समजा. यशासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते. उदाहरणार्थ बिल गेट्स, त्यांना अगदी लहान वयात कॉम्प्युटर वापरायला मिळाला, हे त्यांचं नशीब होतं. हो, अर्थात त्यांनी त्या संधीचं सोनं केलं, यात शंका नाही, पण ती संधी मिळणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं, नाही का? पण यश मिळाल्यानंतर एक खूप मोठा धोका दबा धरून बसलेला असतो. आणि गंमत म्हणजे हा धोका बाहेरून येत नाही, तो आपल्या आतूनच येतो. याला म्हणतात नेव्हर इनफ किंवा कधीच पुरेसा नाही हा सापळा. होतं काय की यश मिळतं पण समाधान काही मिळत नाही. मग आपण गोलपोस्ट पुढे ढकलतो, अजून मोठं ध्येय, अजून मोठी जोखीम घेतो आणि या नादात अनेकदा कमावलेलं सगळं गमावून बसतो. त्यामुळे आपल्यासाठी पुरेसं म्हणजे किती हे ओळखणं प्रचंड महत्त्वाचं आहे. चला आता एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया. संपत्ती कमावणे एक गोष्ट आहे, पण ती टिकवून ठेवणं ही दुसरी गोष्ट आहे. यात नेमका फरक काय आहे? हे बघा, श्रीमंत होण्यासाठी कदाचित धाडस लागतं, जोखीम घ्यावी लागते, आशावादी राहावं लागतं. पण श्रीमंत राहण्यासाठी काय लागतं? तर विनम्रता, सावधपणा आणि सगळं काही आपल्या मनासारखं होणार नाही ही जाणीव. ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या कला आहेत. मग प्रश्न असा आहे की संपत्ती टिकवण्याचा सगळ्यात खात्रीशीर मार्ग कोणता? याचं उत्तर एका खूप साध्या पण तितक्याच शक्तिशाली संकल्पनेत लपलेलं आहे. आणि ती संकल्पना आहे कंपाऊंडिंगची ताकद. जगातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वॉरन बफेट. त्यांची 99% संपत्ती ही वयाच्या 50 नंतर तयार झालीये. विचार करा. का? कारण एकच, त्यांनी आपल्या गुंतवणुकीला वाढायला भरपूर वेळ दिला. खरी जादू ही वर्षानुवर्षांनी दिसते, एका रात्रीत नाही. आणि आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. या सगळ्याचा अर्थ काय? खरी श्रीमंती म्हणजे नेमकं काय? आपल्याला काय दिसतं? महागडी गाडी, मोठं घर, ब्रँडेड घड्याळ, आपण याला श्रीमंती समजतो. पण ही तर दिसणारी श्रीमंती आहे. म्हणजे हा तो पैसा आहे जो खर्च झालाय. खरी अदृश्य संपत्ती म्हणजे काय? तर ती म्हणजे न घेतलेली महागडी गाडी, गुंतवलेले शेअर्स, बचत, जी आपल्याला दिसत नाही. तर मग या सगळ्याचा सार काय? पैशाचं सर्वात मोठं मूल्य, त्याची खरी किंमत महागड्या वस्तूंमध्ये नाहीये. ती आहे आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण असण्यात. आज सकाळी उठून मला जे करायचंय ते मी करू शकेन, ही भावना, हीच खरी श्रीमंती आहे. थोडक्यात सांगायचं तर पैशांसोबत एक चांगलं नातं बनवायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अहंकार बाजूला ठेवा, लालसेवर कंट्रोल करा, न चुकता बचत करा, कंपाऊंडिंगच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतरांशी आपली तुलना करणं सोडून द्या. आणि शेवटी एक गोष्ट, खरी श्रीमंती म्हणजे बँकेतले आकडे नाहीत, तर रात्री लागणारी शांत झोप आहे.
कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय तणावाशिवाय शांतपणे झोपी जाणं यापेक्षा मोठं सुख ते काय? तर मग जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा, आपल्यासाठी खरी दौलत म्हणजे काय? याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. यावर विचार नक्की करा.